गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.4 मधले आपण काल 3 उदाहरणं घेतले होते दुसऱ्या प्रश्नातले. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रश्नातलं चौथं पाचवं आपण उदाहरण घेऊ. ठीक आहे. कोणती मेथड वापरतोय आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये? फॉर्म्युला मेथड वापरतोय. ठीक आहे. तर बघा सुरुवात कशी करतोय आपण. सुरुवातीला वर्ग समीकरण ॲज इट इज 5m² - 4m - 2 = 0. ठीक आहे. तर हे वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते जनरल फॉर्म मध्ये आहे का? तर 100% आहे. त्यामुळं सरळ कंपॅरिझन करून ए बी सी च्या किमती आपण मांडू. ते वाक्य असं असेल, कंपेअरिंग द इक्वेशन किंवा द गिव्हन इक्वेशन विथ जनरल फॉर्म. जनरल फॉर्म म्हणजे कोणतं फॉर्म? ax² + bx + c = 0. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल am² + bm + c = 0, कारण m हे व्हेरिएबल वापरले या ठिकाणी. ओके. तर देअरफॉर a बरोबर किती असेल या ठिकाणी? a बरोबर असेल 5, b बरोबर असेल -4 चिन्हासहित, c ची किंमत असेल -2. ठीक आहे. ह्या 3 किमती आपण लिहिल्या. नाउ बाय युजिंग फॉर्म्युला, बाय युजिंग फॉर्म्युला. आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला पाठच पाहिजे. ठीक आहे. आता फॉर्म्युला कसा लिहायचा? m = लिहावं लागेल आपल्याला. m हे व्हेरिएबल आहे. m = -b ± in the square root b² - 4ac / 2a. फॉर्म्युला पाठ असेल तरच सोडवू शकतो, अन्यथा नाही. ठीक आहे. म्हणून फॉर्म्युला पाठ करायचा. m = मायनसला मायनस चिन्ह लिहा. मी काल सांगितलंय, आज पण ते सांगतोय. 2 सेकंदाचा पॉज घ्या, थांबा आणि b ची किंमत बघा. -4 आहे तर इन ब्रॅकेट -4 ± in the square root. आता हे लिहायचं आपल्याला. b² म्हणजे कुणाचा स्क्वेअर आहे? -4 चा स्क्वेअर आहे. -4ac म्हणजे 4 इंटू a किती आहे? 5 आहे. 5 इंटू c किती आहे? तर -2 आहे. कंसात -2 लिहिलं. देअरफॉर अपॉन 2a म्हणजे 2 इंटू a ची किंमत किती आहे? तर a ची किंमत 5 आहे. झालं. आपल्याला याला सोडवायचंय. देअरफॉर m = मायनस इंटू मायनस +4 होईल. चिन्हांचा गुणाकार होतो. ± इन द स्क्वेअर रूट. आता वर्गमूळ हे सोडवू आपण. -4 चा स्क्वेअर होतो 16. नेहमी लक्षात ठेवा, मायनस संख्येचा म्हणजे निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह येत असतो. -4 चा स्क्वेअर 16 16. मायनस इंटू मायनस काय होईल इथं? -4 इंटू -2 या दोघांचा गुणाकार प्लस होईल ना. मायनस मायनस प्लस. आणि 4 इंटू 5 किती होतं? 20. 20 इंटू 2 किती होतं? 40. 20 गुणिले 2 40 अपॉन 10 10. 2 इंटू 5 10. देअरफॉर m = 4 ± इन द स्क्वेअर रूट. आता बघा या ठिकाणी या दोघांची बेरीज होते 56 56 अपॉन किती मग 10. ओके. आता 56 चे फॅक्टर्स पडतात का गुणाकारामध्ये की त्यापैकी एकाचं वर्गमूळ निघावं? तर पडतात. कोणते? m = 4 ± इन द स्क्वेअर रूट 14 इंटू 4. 14 गुणिले 4 करा, 56 येतं. हे अवयव का बरं पाडले आपण? 4चं वर्गमूळ 2 निघतं बाहेर. 14चं वर्गमूळ निघत नाही, ते तसंच ठेवू शकतो आपण. अपॉन 10. ठीक आहे. आपण चौथं उदाहरण पाहतोय. देअरफॉर m = 4 ± 4चं वर्गमूळ 2 काढा बाहेर. इन द स्क्वेअर रूट 14 14 अपॉन किती मग 10. लक्षात घ्या, हे आपण चौथं उदाहरण पाहतोय. काल 3 उदाहरणं झाले होते. चौथं उदाहरण पाहतोय आपण. देअरफॉर m = इथं 4 आहे, इथं 2 आहे, 2 कॉमन काढू शकतो. 2 इन ब्रॅकेट 2 ± हे 4 असल्यामुळं कंसात 2 राहिलं, ± हे 2 लिहायची गरज नाही. इन द स्क्वेअर रूट 14
ब्रॅकेट इन द स्क्वेअर रूट 14 ब्रॅकेट क्लोज अपॉन किती 10. काय केलं आपण या स्टेपला 2 कॉमन काढलं होतं. 2 नी भाग जातो का 10 ला तर जातो निश्चितपणे. 2 1 2 2 5 10. काय उरलं मग m इज इक्वल टू 1 लिहायची गरज नाही 2 प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट 14 अपॉन 5. हे आपलं उत्तर. पण आता आपल्याला फक्त दोनदा मांडायचं. ते कसं मांडायचं देअरफॉर m इज इक्वल टू 2 प्लस स्क्वेअर रूट 14 अपॉन 5 और m इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट 14 अपॉन 5. अशा प्रकारे आपले हे दोन रूट्स आले. आलं का लक्षात? आपण शेवटचं वाक्य लिहू शकतो. कोणतं वाक्य? m इज इक्वल टू 2 प्लस स्क्वेअर रूट 14 अपॉन 5 अँड m इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट 14 अपॉन 5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. ते लिहायचं बरं का. शेवटची ओळ ती लिहायची आता मी सांगितलेली, त्याशिवाय मार्क मिळणार नाहीत. तुम्ही बाण दाखवतो म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. बघा काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकतात, कमेंट करून विचारू शकतात. ठीक आहे. पुढचं उदाहरण घ्यायचं. तर पुढचं उदाहरण बघा काय. याला थोडं व्हीआयएमबी करू आपण. थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे कसं, इथं फ्रॅक्शन मध्ये कोएफिशियंट दिलाय, सावकाशपणे घेऊ आपण. ठीक आहे. आता बघा पहिली स्टेप ॲज इट इज वाय स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3y म्हणजे आपण त्याला 1 अपॉन y अपॉन 3 इज इक्वल टू 2 लिहू शकतो का? लिहू शकतो. इथं गुणाकाराचे नसतं, लक्षात घ्या. 1 इंटू वाय, वाय होतं अपॉन 3 ॲज इट इज इक्वल टू 2. आता बघा याला इथं फ्रॅक्शन आहे ना, शेतकरी म्हणजे ते एक समजू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन बेरीज आहे, तिरकस गुणाकार करा. 3 इंटू वाय स्क्वेअर 3y स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय वाय अपॉन किती 1 इंटू 3 3 इज इक्वल टू 2. बघा मी आणखी एकदा सांगतो काय केलं. वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर प्लसला प्लस 1 इंटू वाय म्हणजे वाय अपॉन किती 3 इज इक्वल टू 2. बेरीज आहे, छेद समान नाही, तिरकस गुणाकार केला, ही स्टेप आली. आता 3चं करू पक्षांतर आपण. काय होईल दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला 3y स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू गुणाकारातली ही 3 भागाकारातली संख्या 3 गुणाकारात जाईल 2 इंटू 3 असेल. देअरफॉर काय होईल 3y स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 6 आलं. बरोबर. आता आपल्याला जनरल फॉर्म मध्ये मांडायचंय, मांडावंच लागेल आपल्याला. प्लस 6चं पक्षांतर मायनस 6 करा. 3y स्क्वेअर प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपलं वाक्य कोणतं असेल? कंपॅरिझनचं वाक्य असेल. कंपेअरिंग द गिव्हन इक्वेशन आहे ना, ते लिहितो मी. कंपेअरिंग द गिव्हन इक्वेशन किंवा द इक्वेशन विथ चालतंय, काही हरकत नाही. विथ जनरल फॉर्म. ठीक आहे. म्हणजे ए बी सी च्या किमती मांडायच्यात आता कंपॅरिझन करून. ए इज इक्वल टू काय असेल 3 असेल. बी इज इक्वल टू किती असेल बघा, बी इज इक्वल टू 1 असेल. कळतंय नाही तर सगुणक काही नाही म्हणजे 1 असतो. आणि सी ची किंमत असेल -6. झालं. बाय युझिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहू शकतो आपण आता. काय तो फॉर्म्युला? y इज इक्वल टू लिहावं लागेल आपल्याला. y इज इक्वल टू काय -b प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे. झालं. किमती पुटअप करा, किमती ठेवा. y इज इक्वल टू मायनसला मायनस चिन्ह लिहा, 2 सेकंद थांबा, b ची किंमत लिहा 1 प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट. आता ठेवा किंमत. बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर असेल मायनस 4 इंटू ए म्हणजे 3 असेल आणि सी ची किंमत आहे -6 इन ब्रॅकेट -6 अपॉन 2a म्हणजे 2 इंटू 3. झालं. याला सोडवायचं आता. देअरफॉर y इज इक्वल टू -1 ला -1 प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट. आता याला सोडवूयात आपण. कसं सोडवायचं बघा. 1 चा वर्ग 1च, हे मायनस इंटू मायनस काय होतंय प्लस, गुणाकाराचे नसल्यामुळं चिन्हांचा सुद्धा गुणाकार होत असतो. 4 इंटू 3 किती होते 12
म्हणजे 12, 12 गुणिले 6 करा, 72 येतं, 72 अपॉन 2 इंटू 3 किती होतं, 6. देअरफॉर y इज इक्वल टू -1 प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट 73, 73 अपॉन किती मग 6. आता मागच्या उदाहरणामध्ये बघा, इथं जी संख्या होती 56 त्याची आपण फोड केली होती फॅक्टर्स गुणाकारामध्ये. कोणते केले होते, 14 गुणिले 4, 4चं वर्गमूळ निघालं होतं 2. पण 73ची फोड पण पडत नाही, किंवा फोड पडली तरीही त्यापैकी कोणत्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही. त्यामुळे हे ॲज इट इज ठेवू शकतो आपण. तर उत्तर आपलं तयार आहे. कसं, y इज इक्वल टू -1 प्लस स्क्वेअर रूट 17 अपॉन 6 और y इज इक्वल टू -1 मायनस स्क्वेअर रूट 73 अपॉन 6. अशा प्रकारे आपलं हे उत्तर या ठिकाणी संपलं. ठीक आहे. मी सांगितल्याप्रमाणे पुढची आपल्याला एक ओळ लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, ते लिहू शकता तुम्ही. रूट्स कोणते कोणते आहेत ते, फक्त अँड शब्द वापरा त्या ठिकाणी, अँड शब्द वापरायचा. सोपं आहे उदाहरण, ते असं अवघड नाही. आता जे 6वं उदाहरण आहे ना, ते 6वं उदाहरण पण असंच आहे, सेम. घरी सोडवू शकता तुम्ही. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस करा. कसं आहे, प्रत्येक उदाहरण तर मी घेतोच आहे, पण एखादं उदाहरण तुम्हाला स्वतः सोडवता यावं यासाठी तुम्हाला एखादं उदाहरण घरी करा म्हणतो. जर ते पण कळत नसेल, येत नसेल, तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. तर आता शेवटचा प्रश्न आहे या प्रॅक्टिस सेट 2.4 मधला. तो आहे बोर्डावर 3रा प्रश्न. तो पण VMP आहे. मराठीमध्ये आपण त्याला महत्वपूर्ण उदाहरण असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट given below, solve the equation x square plus 2 square root 3x plus 3 is equal to 0 using the formula. लक्षात घ्या, आता अशा प्रकारची उदाहरणं कशी आहेत. फ्लो चार्ट म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला प्रवाह आकृती म्हणतात. म्हणजे कसं, जसं आपल्याला ते बॉक्स दिलेत ना आणि पुढे बाण दाखवलंय बघा, त्याप्रमाणे आपण फक्त सोडवत जायचं त्याला. ठीक आहे, आपलं उत्तर मिळून जातं. आपलं वर्ग समीकरण कोणतं आहे, ते वर्ग समीकरण मांडू. वर्ग समीकरण काय आहे ते, एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 लिहिलं. आता ह्या प्रत्येक बॉक्सला आपण स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 असं 4 स्टेपमध्ये आपण, कारण 4 बॉक्स आहेत ना, 4 स्टेपमध्ये आपण हे उत्तर काढू. तर सुरुवातीला मी काय करतोय, स्टेप नंबर 1 लिहितो. असं कसं, स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 आता वाचूयात. काय, compare equations x square plus 2 square root 3x plus 3 is equal to 0 and ax square plus bx plus c is equal to 0. म्हणजे जनरल फॉर्म. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a, b, c. म्हणजे याची कंपॅरिझन करायचं कुणाची, ह्या वर्ग समीकरणाची कुणासोबत, जनरल फॉर्म सोबत, म्हणजे ax square plus bx plus c is equal to 0 सोबत. आणि a, b, c च्या किमती फाइंड आउट करा म्हटलं, म्हणजे शोधा, म्हणजे लिहा असा अर्थ होतो. ठीक आहे, म्हणजे आपण जसं सोडवतो ना त्या टाईपनं सोडवत राहायचं. आता आपण सोडवले 2 उदाहरणं तसं. ठीक आहे, तर आपण असं लिहू शकतो वाक्य, कंपेअरिंग द गिवन इक्वेशन किंवा द इक्वेशन चालतंय विथ, तुलना करायची. कुणासोबत तुलना करायची, जनरल फॉर्म म्हणा किंवा सरळ सरळ आता इथे असल्या एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 लिहिलं. सांगा मग ए बी सी च्या किमती. ए इज इक्वल टू किती आहे हो, ए इज इक्वल टू 1 आहे. 1 बघा इथं कोएफिशियंट 1 असतो वर्गीय पदाचा. ठीक आहे, प्लस बी इज इक्वल टू किती मग 2 स्क्वेअर रूट 3 आहे आणि सी इज इक्वल टू किती आहे 3 आहे. ओके, झालं. पहिली स्टेप संपली. आपण ए बी सी च्या किमती फाइंड आउट केल्या, विषय संपला. आता स्टेप नंबर 2 काय सांगते आपल्याला, स्टेप नंबर 2 काय असेल, फाइंड व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढा म्हटलंय. म्हणजे कसं बघा, समोर असं लिहायचं आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac. चला सोडूयात आपण आता याला. बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 2 स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. असं ब्रॅकेट स्क्वेअर आपण काय करतोय, कारण पुढच्या स्टेपला आपला 2 चा पण स्क्वेअर सेपरेट करायचंय, स्क्वेअर रूट 3 चा पण स्क्वेअर सेपरेट करायचंय. ठीक आहे, पुढे मायनसला मायनस चिन्ह, हे
4 ला 4 इंटू ए म्हणजे 1 इंटू सी म्हणजे 3. किंमत ठेवायला आपण फक्त सोडवायचं आपण याला. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, आता बघा एक स्टेप कंसातच घेऊ. कसं सांगतो मी तुम्हाला. 2 चा वर्ग किती होतो 4. इथं मध्ये गुणाकारा चिन्ह असते. स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर 3 होतो. आता हे कसं होतो स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर. बघा स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर म्हणजे काय होत असते स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3. दोनदा गुणाकार स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट 9 होईल ना. 9चं स्क्वेअर रूट 3 होतं. म्हणजे आपण डायरेक्ट 3 लिहू शकतो. सरळ सरळ वर्गाचं वर्ग आणि वर्गमुळाचं चिन्ह कटवायचं. राहिलं काय 3. म्हणजे वर्गमुळातल्या संख्येचा जो वर्ग असतो, वर्गमूळ आहे ना त्याचा, त्या संख्येचा जर वर्ग केला तर वर्गमुळात जी संख्या राहते तीच उत्तर आपलं घ्यायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण तिथं 3 आलं या ठिकाणी. पुढे मायनसला मायनस, या तिघांचा गुणाकार काय होतो 4 गुणिले 1 4 आणि गुणिले 3 म्हणजे 12 होतो 12. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 4 आणि 3 चा गुणाकार 12 येतो. 12 मायनस 12 12 मायनस 12. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आलं. 12 मधून 12 मायनस करा 0 येतं. अशा प्रकारे आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट केली बी स्क्वेअर मायनस 4ac ची, ती आली 0. ठीक आहे. आता आपल्याला पुढे ठीक आहे पुढे आपल्याला तिसरी स्टेप वापरायची. कोणती ती स्टेप नंबर 3. काय म्हटलं स्टेप नंबर 3 मध्ये राईट फॉर्म्युला टू सॉल्व्ह अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. वर्ग समीकरण सोडविण्यासाठी फॉर्म्युला लिहा म्हटले. फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला तर पाठ आहे आपल्याला आणि असायलाच पाहिजे. ठीक आहे. तर x चलपद आहे तर x इज इक्वल टू काय असेल मायनस बी प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे. देअरफॉर x, ही स्टेप नंबर 3 झाली. फक्त फॉर्म्युला लिहा म्हटलं होतं बरोबर आहे का. आता आपल्याला स्टेप नंबर 4 लिहायचे. स्टेप नंबर 4 टायटल लिहू आपण असं. स्टेप नंबर 4. आता बघा काय म्हणले त्यांनी लास्ट. सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ a, b, c अँड फाइंड रूट्स. a b c च्या किमती ठेवा म्हटलंय ह्या फॉर्म्युल्यामध्ये आणि रूट्स काढा म्हटलंय. आपण रूट्स काढतो. ठीक आहे. तर कसं सरळ सरळ आता काय लिहायचं मग x इज इक्वल टू ठेवा किमती. मायनसला मायनस चिन्ह. b ची किंमत सांगा किती येते. b ची किंमत आहे 2 स्क्वेअर रूट 3 प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट. इथं मात्र बी स्क्वेअर मायनस 4ac ची आपण व्हॅल्यू काढली आहे. कुठं काढली इथं काढली, ती 0 लिहायची. झालं सोपं झालं उलट आपल्याला. अपॉन 2 इंटू ए म्हणजे 2 इंटू 1 झालं. याला सोडूयात आपण. x इज इक्वल टू मायनस 2 स्क्वेअर रूट 3 प्लस और मायनस 0चा स्क्वेअर रूट 0च ना अपॉन 2 इंटू 1 2. आता बघा ते 0 लिहायची गरज नाही. सरळ सरळ x इज इक्वल टू मायनस 2 स्क्वेअर रूट 3 अपॉन 2. आता मला सांगा हे आपलं उत्तर. बरं 2 न भाग झाला ना 2 2 2 2 काय आलं x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 3. आता आपण काय करणार जनरली आपण काय म्हणतो की 2 रूट्स असतात ना. इथं स्क्वेअर आहे म्हणजे जेवढा घातांक असेल तेवढे रूट्स असतात बरोबर आहे का. जेवढा डिग्री असेल सर्वात मोठा घातांक असेल तेवढं त्याचे रूट्स असतात. आता ते एकच रूट आले ना मग दुसरं रूट कोणतं घ्यायचं तेच घ्यायचं. कधी घ्यायचं जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली असेल तर दुसरं पण रूट तेच असणार आहे. म्हणजे वाक्य काय असणार आपलं x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 3 अँड x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 2.4 हा पूर्णपणे संपलेला आहे. उदाहरणं अगदी सावकाश घेतलेले आहेत. काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. आणि आपल्या चॅनलला जर म्हणजे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. ओके थँक्यू.